नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी शरद. आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या नवीन बदल आणि अपडेट्सबद्दल. ही योजना लाखो महिलांचं आयुष्य बदलत आहे, पण काही नवीन नियम आणि हप्त्यांबाबत चर्चा आहे. चला जाणून घेऊया काय आहे नवीन. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक क्रांतिकारी योजना आहे, जी जून 2024 मध्ये सुरू झाली. या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. याचा उद्देश आहे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा. पण आता काही नवीन बदल आणि नियम आले आहेत, जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चला पाहूया काय आहे नवीन बदल आणि अपडेट्स. अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई. सर्वात मोठा बदल आहे अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई. 18 ऑगस्ट 2025च्या नवीन सरकारी परिपत्रकानुसार सरकारी कर्मचारी ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्या इतर योजनांचा लाभ घेतात त्यांना अपात्र ठरवलं जाईल. RTI नुसार 26.34 लाख लाभार्थी तपासले गेले आणि 14,000 पुरुषांना चुकीने लाभ मिळाला, ज्यामुळे 160 कोटींचं नुकसान झालं. आता जिल्हा स्तरावर तपासणी सुरू आहे आणि अपात्रांकडून रक्कम वसूल होईल, म्हणून तुमचं नाव यादीत आहे का हे तपासा. 2. हप्त्यांचे अपडेट्स आणि eKYC. आता हप्त्यांबद्दल बोलूया. जुलै 2025चा 13वा हप्ता 8 ऑगस्टला रक्षाबंधनच्या आधी जमा झाला. एकूण 2.47 कोटी महिलांना लाभ मिळाला आणि 13 लाख नवीन जोडल्या गेल्या. पण काहींना जून जुलैचे हप्ते मिळाले नाहीत. का? कारण eKYC पूर्ण करणं आता बंधनकारक आहे. तुम्ही ladkibaheen.maharashtra.gov.in वर आधार नंबर टाकून OTPने तपासणी करा, नाहीतर हप्ता थांबेल. आणि हो, काहींना नमो शेतकरी योजनेमुळे 500 रुपये कमी मिळाले, पण एकूण 1500 मिळतात. नवीन योजना आणि भविष्यातील बदल. आता काही रोमांचक अपडेट्स. सरकार लवकरच हप्ता 1500 वरून 2100 रुपये करू शकतं, असं 2025-26च्या बजेटमध्ये संकेत आहे. तसंच लाभार्थी महिलांना 40,000 रुपयांचं लघुव्यवसाय लोन मिळेल, ज्यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. याशिवाय लाडकी सून आणि घरकुल योजना 1.20 लाख रुपये घरासाठी सुरू होण्याची शक्यता आहे. पण सध्या नवीन अर्ज बंद आहेत, त्यामुळे eKYC आणि कागदपत्रे तयार ठेवा. आता काय करावं? तुम्ही काय करायचं? पहिली गोष्ट, तुमचं नाव यादीत आहे का हे ladkibaheen.maharashtra.gov.in वर तपासा. आधार नंबर टाका, OTPने eKYC पूर्ण करा. दुसरं, तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे ना हे पहा. तिसरं, हप्ता मिळाला नाही तर हेल्पलाईन 022-2025-300 वर संपर्क साधा किंवा तुमच्या अंगणवाडी सेविकेला भेटा. आणि हो, अपात्र यादीत तुमचं नाव आहे का हे पुणे सोलापूरच्या वेबसाईटवर तपासा. मित्रांनो, लाडकी बहीण योजना तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओचं टीजर उदाहरण पुढच्या व्हिडिओत आपण घरकुल योजनेबद्दल बोलणार आहोत. बघत रहा आणि माहिती पसरवा. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया.